नमस्कार मंडळी, मी रचना। आज मी बनवणार आहे मायाडूची भाजी घातलेली मुगाच्या डाळीची आमटी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: पहिली मी मायाडूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। मायाडूला आमच्या गावी येलमाड असं बोलतात, इकडे मायाडू बोलतात। प्रत्येकाच्या गावाची वेगळी पद्धत। कांदा बारीक चिरून घेतला, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले। नंतर कुकरमध्ये तेल घालून तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। जिरं तडतडलं की मग त्याच्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या सोलून चेचून बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घातल्या। नंतर 1 कांदा बारीक चिरून घातला। कांदा घातल्यानंतर तो चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। मीठ घालून कांदा परत परतून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं। पाव चमचा हिंग घातले मी। हिंग घालून कांदा हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे। टोमॅटो नरम होईपर्यंत त्यांना चांगली परतून घ्यायची। 1 मिनिटभर परतल्यानंतर टोमॅटो चांगले सॉफ्ट होतात। टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला आणि गरम मसाला मी घालून घेतला। तुम्ही मसाला कुठचाही वापरू शकता, मी मालवणी मसाला वापरते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मायाडूची भाजी घालून घ्यायची। ती 1 मिनिटभर परतायची। आमच्या इकडे याला कतली बोलतात, भाजी घातलेली कतली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी डाळ अर्धा तास भिजवून ठेवलेली, धुवून भिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घेतली। सगळं मिक्स चांगलं करून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं। आपल्याला डाळ कशी पाहिजे, घट्ट किंवा पातळ। मला थोडी घट्टच पाहिजे, तर मी 2 वाट्या पाणी घालून घेतले। नंतर मी कुकरला झाकण लावून घेतलं। 2 शिट्या काढून घ्यायच्या। झाली तयार मायाडूची भाजी घातलेली मुगाच्या डाळीची आमटी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।